आणि अशा तऱ्हेने आम्ही हे 5 थर लावून फोडलेले आहे हंडी मानाची. 1 वाजून 10 मिनिटांनी आम्ही आणि आता आम्ही चाललेलो आहे कुर्ल्याला. आम्ही आता सज्ज झालोय आमचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी. अविनाश जाधव यांनी आम्हाला बोलवलेलं आहे. हाय गाइस, वी आर बॅक अगेन. 2025 मला हाकावलं आहे. मी कोर्टमध्ये जाणार, सुप्रीम कोर्टमध्ये. हा त्यांनी मला हाकलवलं आहे. सुप्रीम कोर्टमध्ये जाणार आता मी. मला काय म्हणजे आज स्वप्न पूर्ण होणार. होईल. कंटिन्यू वीडियो में बने रहे एंड तक, आपको सरप्राइज मिलने वाला है. लाइक करो, सब्सक्राइब करो और हमें आगे बढ़ाओ प्लीज. लाइक, सब्सक्राइब, शेयर. सॉरी गाइस, भूल गया. तर ही आहे पहिली मानाची हंडी जी आम्ही फोडलेली आहे बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनी 6 नंबर बिल्डिंगच्या इथे. इथून दिवसाचा आम्ही शुभारंभ केलेला आहे आणि इथून पुढे आम्ही सर्व हंडींना जाणार आहोत. तर चला इथली हंडी आधी फोडूया आणि मग पुढचा प्रवास करूया. हॅलो एव्हरीवन, तर कसं आहात सर्व? मस्त मजेत ना? तर आज आहे दही हंडी आणि आम्ही निघालो आहोत जय भवानी गोविंदा पथकामधून दहीहंडीच्या कार्यक्रमासाठी, म्हणजे हंडीच फोडायला चाललेलो आहोत. तर मनात खूप इच्छा आहेत, खूप आकांक्षा आहेत आणि आज एक ध्येय खूप वर्षापासूनचं आहे ते पूर्ण करायचं आहे. ते म्हणजे 8 थर लावायचे आहेत. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि तुम्ही नक्की बघा आम्ही 8 थर लावतो की नाही ते. आणि खूप छान इंटरेस्टिंग असा व्हिडिओ होणार आहे. आम्ही जितके थर लावणार आहोत तेवढ्या थरांचा मी तुम्हाला एक सविस्तर असा हा व्हिडिओ केलेला आहे. जय भवानी गोविंदा पथकाने किती थर लावले हे सगळे मी तुम्हाला आता या व्हिडिओमधून दाखवणार आहे. एक एक करून आम्ही मानाची हंडी फोडल्याच्या नंतर आता हनुमान मंदिरामध्ये, म्हणजेच आमच्या एरियातल्या मंदिरामध्ये मानाचं मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये येऊन आम्ही हनुमंताच्या पाया पडलो. त्यानंतर त्याला नमस्कार करून त्याचे शुभ आशीर्वाद घेऊन आम्ही निघालेलो आहोत आमच्या पुढच्या वाटचालीसाठी. आमचं स्वप्न आहे की आम्हाला 8 थर ह्या वर्षी काहीही करून लावायचे आहेत. तर बघूच आपण पुढे आमचे 8 थर लागत आहेत की नाही. आणि पूर्ण सविस्तर असा व्हिडिओ मी हा इथे करत आहे. तर पूर्ण व्हिडिओ नक्की पहा. आवडला व्हिडिओ तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन सणावारांचे किंवा माझे पर्सनल फॅमिली ब्लॉग तुम्हाला बघायचे असतील किंवा तुम्हाला माझ्याकडून अजून काही बघायचं असेल तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकता. आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कसा वाटला हे नक्की सांगा. आणि हा आता प्रफुल्ल देवाला हनुमंताला नारळ वाहत आहे आणि पुढील वाटचालीची आम्ही सुरुवात करत आहोत. बँड्रा गव्हर्नमेंट कॉलनी सोडून आता आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आता हंडी फोडण्यासाठी जात आहोत. तर चला आमच्यासोबत तुम्ही पण आमचा प्रवास एन्जॉय करा आणि आम्ही कसा दिवस घालवला हा तुम्ही पण बघा. तर आता आम्ही हनुमंताचे शुभाशीर्वाद घेऊन निघालेलो आहोत आम्ही आमच्या पहिल्या वाटचालीसाठी, ते म्हणजे पहिल्या सलामीसाठी. आणि ते आम्ही चाललेलो आहोत विक्रोळीला. विक्रोळी कन्नमवार नगरमध्ये आमची पहिली आम्ही म्हणजे सुरुवात करणार आहोत दिवसाची. त्यात आधी आमच्याच एरियामधलं हत्ती गार्डन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उद्यान आहे, तिकडे एक शिवसेनेची हंडी लागते. तर तिथे आम्ही सहज एक छोटीशी भेट दिली. इथे आम्ही सर्वात शेवटी येतो. तर त्यांची तयारी चालू होती, त्यांचं प्रिपरेशन चालू होतं. सो आम्ही लोकांना तिथून निघालो आणि आता आम्ही चाललेलो आहोत विक्रोळीला. विक्रोळीला जात असताना कुर्ल्यालामध्ये आम्ही थांबलो आणि कुर्ल्याची एक हंडी आहे, ती हंडीला आम्ही
कडक 7 थराची सलामी दिलेली आहे. ही हंडी आम्ही दरवर्षी येतो ह्या हंडीला, आणि ह्या हंडीला आम्ही सलामी देऊन पुढे जात असतो. तर इथे आम्ही 7 थर लावले, तर तुम्ही पण पहा ते. आणि अशा प्रकारे सक्सेसफुली आम्ही 7 थरांची सलामी दिलेली आहे. आणि आता वळणार आहे पुढच्या प्रवासाकडे विक्रोळीसाठी. तर विक्रोळीला आम्ही आता निघालेलो आहोत. छान थंडगार वातावरण आणि पावसाचा आनंद घेत आम्ही मस्त रस्ता एन्जॉय करत चाललो होतो. आणि त्याच्यातच मस्ती मजाक हे सर्व चालू होतं. एक एक्साइटमेंट होती, नवीन ध्येय साध्य करायचं होतं, त्याची एक उमंग होती मनामध्ये. रस्त्यामध्ये दरवर्षी आम्ही ह्या ठिकाणी थांबतो आणि एक छोटीशी मीटिंग होते त्यांची. सर्व गोविंदा जे आहेत ते एक छोटीशी मीटिंग करतात आणि पुढे मग मोटिवेशन घेऊन पुढे थर लावायला निघतात. आता आम्ही पोचलेलो आहोत विक्रोळी कन्नमवार नगरला. सुनील भाऊ राऊत यांची जी दहीहंडी असते भव्य दिव्य, त्या दहीहंडीला आम्ही दरवर्षी इथे येत असतो. तर इथे आम्ही ट्राय करणार आहोत 8 थरांसाठी. आणि छान असं एक वातावरण निर्माण झालेलं आहे गोविंदाचं. खूप छान सपोर्ट केला इकडच्या मॅनेजमेंटनी आणि पॉझिटिव्हिटी दिलेली आहे. आणि अशा प्रकारे आम्ही कडक 8 थरांची सलामी दिलेली आहे. आणि खूप वर्षापासूनचं हे स्वप्न प्रयत्न होते आणि यावर्षी ह्या क्षणाला ते सार्थ झालेले आहेत. मुलांमध्ये एक वेगळा आनंद होता, एक आनंदाश्रू सगळ्यांचे येत होते. एकदम जग जिंकल्याची फिलिंग होती, कारण की जे मनात आहे ते इतके मेहनत इतके परिश्रम करून आज शेवटी ते सिद्ध झालेलं होतं. प्रत्येकजण नाचत होता, प्रत्येकाने तो आनंद व्यक्त केलेला आहे आणि खूप सुंदर असा क्षण होता. म्हणजे गगनात मावेन असा आनंद होता प्रत्येकाच्या मनामध्ये. खूप सुंदर. मल्हारचा जोश पण तेवढाच होता, आनंद तेवढाच होता. नाचायला कुठे तो कमी पडलेला नाही आहे, आनंद साजरा करण्यासाठी कुठे कमी पडलेला नाही आहे तो. आणि खरोखर एक स्वप्न पूर्ण झालेला आहे. त्यामुळे हा आनंद व्यक्त होण्यासारखा नाही आहे. आणि तुम्ही सगळ्यांचे एक्सप्रेशन्स आणि सगळ्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलंच असेल की काय आम्हाला वाटतं आहे ते. त्यानंतर विक्रोळीमध्येच दुसऱ्यांदा आम्ही 8 थर लावलेले आहेत.
फ्रँकलिन त्यांनी हे ते 6 बोलले ना. अच्छा 6 केले 5 नाही चढला. सुंदर धमाकेदार धमाकेदार